महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे नगर परिषदचं, त्याबद्दल आपला अजेंडा काय राहील? आमचा अजेंडा तर आम्ही आता सध्या तर सांगू शकत नाही, पण अजेंडा आमचा असं राहील की जिंतूर पासून तर दिल्लीपर्यंत बम वाजला पाहिजे। आमचा विश्वास बोडेकर साहेबांवर, मेघना दीदीवर, गंगाधर अंकलवर आणि आमच्या आई मीनाताईवर त्यांनी आम्हाला तिकीट दिलं, हे सगळ्यात जास्त आमचा विश्वास जिंकला त्यांनी। आणि आमच्या मतदारसंघातील लोकांची अशा भावना आहे की पालकमंत्री आमचा आहे, राज्यमंत्री आमचा आहे, आमदार आमच्या गावचा आहे आणि रामप्रसादजी बोडेकर साहेब यांनी 92 पासून 95 पासून जी लढाई जिंकत आलेले आहे ते लोकांचा विश्वास आणि प्रेम आहे जनतेचं। आणि त्यांनी आम्हाला परवा दिवशी आम्ही एक कार्यक्रम घेतला तिचे फंक्शन हॉलमध्ये, त्यांनी सिद्ध करून दाखवलं की माझ्यावर मुस्लिम समाज नगराध्यक्षाचा किती प्रेम करत आहे। मुस्लिम समाजातील असेल, कारण की मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवक महिला विविध सामाजिक घटकांची गर्दी इतकी होती की सभास्थळ पूर्ण भरून गेले आणि मरेपर्यंत शहरात निवडणुकीची चुरस आणि लोकांचा उत्साह स्पष्ट आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या जाहीर सभेसाठी समीर जानिमिया, डॉक्टर पंडित दराडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मतीन तांबोळी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रताप देशमुख, कारण की भाजपाचे पदाधिकारी सर्व 25 नगरसेवक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, अनेक पटींनी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, अमित शहाजी गृहमंत्री यांनी भरपूर जनतेचा विश्वास जिंकलेला आहे। प्रत्येक घरामध्ये काही ना काही देण्याचं काम त्यांचं चालूच आहे। शेतकऱ्यांवर सुद्धा बरंच प्रेम आहे। लाडकी बहीण योजना, प्रत्येक बहिणीला त्यांचे 1500 रुपये भेटत आहे आणि प्रत्येक लाडकी बहीण त्यांच्याविषयी प्रार्थना करत आहे की मुसलमान असो हिंदू असो, प्रत्येक हे आपल्या आपापल्या धर्मानुसार देवापाशी प्रार्थना करत आहे की यांना सदैव निरोगी आरोग्य लाभो आणि हे सदैव खुर्चीवर सत्तेमध्ये राहो, कारण की यांनी जनतेचा विचार केलेला आहे। आमच्या मेघना दीदी बोडेकर यांनी त्या विधानसभेच्या वेळेस आम्ही पाहिलेलं आहे, ग्रामीण तांड्यामध्ये वस्तीमध्ये कसे पायी फिरल्या, कोणासाठी? जनतेच्या सेवेसाठी। देवाने त्यांना काही कमी केलेलं नाहीये, फक्त प्रेम आहे, जनतेविषयी प्रेम आहे, गरिबांविषयी आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, म्हणून ती आमची दीदी सक्षम आहे। बोडेकर साहेब हे सक्षम आहे राजकारण करण्यासाठी। त्यांच्यासारखा माझ्या आयुष्यात 25 वर्षामध्ये मी एकही नेता पाहिलेला नाहीये। लोक बरेच काय म्हणत असतील, पण मला अनुभव आहे 25 वर्षामध्ये कोणत्याही जातीचा माणूस असू द्या, कधी त्यांनी भेदभाव केलेला नाहीये। प्रत्येक माणसाला जवळ बोलतात, बसवितात, मान सन्मान देतात। काय कमी आहे का त्यांच्याकडे माणसाची? पण नाही, कधी जातीवाद जातीभेद कधीच केला नाही साहेबांनी। गेल्या तिथं विचारतात काय काम आणलं रे, आम्ही आमची छाती फुगून जाते। साहेबांनी बोलण्याच्या अगोदरच काम विचारलं, करण्याचं तर दूर राहिलं, पण गेल्या विचारतात काय आणलं रे, काय काम होतं। हे प्रत्येकाला जे मान सन्मान दिलेला आहे ती जनता कधीच विसरणार नाही जिंतूर। आता राष्ट्रवादी पक्ष आहे ते युतीमध्येच आहे, कोणी सरळ खाते कोणी पाठीमागून खाते, एवढंच फरक आहे, दुसरं काही फरक नाही। ते बी आमचे बांधवच आहे, मित्रच आहे। प्रत्येकानं एकमेकाला खांद्याला खांदा लावून लढले तर त्याच्यामध्ये मजा येईल। आता आम्ही आमच्या प्रयत्नानुसार काम करायलो आणि बोडेकर साहेबांवर आणि मेघना दीदीवर जनतेनं खंबीरपणे विश्वास ठेवलेला आहे की हे सक्षम आहे आणि खंबीर आहे। जिंतूरची नगरपालिका चालविण्यासाठी बोडेकर साहेबच पाहिजे। आज बरीच जनता ओरडत आहे, रस्ते बरोबर नाही, नळाला पाणी बरोबर नाही, किती फाईल तिथं पडलेलं आहे, जन्म मृत्यू प्रमाणपत्राचे प्रॉब्लेम आहे, कोण करणार आहे? फक्त हे काम बोडेकर साहेब शिवाय कोणी करणार नाही। आणि तुम्ही प्रत्येक मीडियावाल्याला पण माहित आहे, जिंतूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये बोडेकर ब्रँड आहे। फक्त त्यांचं नाव सांगितलं ना, प्रत्येकाला माहित आहे कामाची पद्धत त्यांची कशी आहे आणि प्रत्येकाचे काम करू. बरेच अडाणी लोक आहे, बिचाऱ्यांना काय माहित कोण काय आहे.
ते आपलं दिशाभूल करण्याचं काम प्रत्येक जण करत असतो आणि आपापली खुर्ची सांभाळण्याचं काम करत असतो. पण तसं काही नाहीये. यावेळेस निश्चित जनता 100% आणि पूर्णच्या पूर्ण भाजपच्या पक्षावर विश्वास ठेवून मतदान करेल अशी आम्हाला विश्वास आहे. आणि प्रतापभैया देशमुख हे मी ज्यावेळेस नगराध्यक्षला होतो त्यावेळेस प्रतापभैया देशमुख नगरसेवकला होते माझ्या. आम्ही काँग्रेस पक्षाकडून होतो. नागरेश साहेब आमदार होते तेव्हा मला नगराध्यक्ष पदाचा तिकीट दिला होता. त्यावेळेस प्रतापभैया देशमुख हे पण माझे नगरसेवक होते. त्यांनी मला 1260 मतदान, नगराध्यक्षला जेवढं मतदान पडलं तेवढंच प्रतापभैया देशमुखला सुद्धा 1260च मतदान पडलं. आज आम्ही तसंच काम करायलो. आम्हाला जे मतदान पडतील तेवढे मतदान प्रतापभैया देशमुखला पडायलाच पाहिजे, तर आम्हाला किंमत आहे. नगरसेवक कमी जास्त आले तरी चालेल, पण नगराध्यक्ष आमचा जे प्रतापभैया देशमुख आहे त्याच्यावर भरपूर आज प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे की हे माझी नगराध्यक्ष आहे. त्यांना पूर्णपणे अनुभव आहे नगरपालिकेचा आणि प्रत्येक समाजाचे लोक त्यांच्या सोबत दिसतात. आजपासूनच नाही, या 20-25 वर्षामध्ये आम्ही बघत आलो. ते नगर पालिकेपुरता किंवा निवडणुका पुरता काम करत नाही, कारण की सतत जनतेमध्ये राहतात, जनतेच्या प्रत्येक दुःख सुखामध्ये राहतात. त्याच्यामुळे जनता आज एवढी खुश आहे प्रतापभैयाला तिकीट दिल्यामुळे. आणि ते 100% आम्हाला अशी गवाही आहे, जनता पूर्णपणे त्यांच्या बाजूने कौल देईल, त्यांना विजय करण्याचा प्रयत्न करेल. आम्ही तो आमच्या लहान बुद्धीनं आम्ही असं सांगतो की ते आजच घोषित झालेले आहे. जे वातावरण जिंतूरमध्ये निर्माण झालेलं आहे, रामप्रसादजी बोटेकर साहेब, गंगाधर अंकल बोटेकर साहेब आणि मेघना दीदी बोटेकर साहेब यांनी जे वातावरण मध्ये तयार केलेलं आहे त्यांच्यावर 100% लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. आणि पूर्णच्या पूर्ण भाजपच्या पक्षावर पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष बहुमताने निवडून येईल अशी मी गवाही देतो. काल दादा शरीफ चौकात विरोधी पक्षाची सभा झाली. त्या सभेमध्ये विरोधी पक्षावाल्यांनी तुमच्यावर असा आरोप केला की 1 वर्ष 3 दिवस झालेत पालकमंत्री नुसता लाल दिव्याची गाडी घेऊन फिरतो, विकास कामं केले नाहीत. याबद्दल आपलं काय मत आहे? लाल दिव्याची गाडी फिरतो म्हणजे ते काय असे रिकामे फिरत नाहीये. प्रत्येक काम, अरे आम्ही पाहिलं ऑटो मध्ये फिरल्या त्या परसू आमच्या दीदी, काय गरज आहे त्यांनी ऑटो मध्ये फिरण्याची, पण रस्ते नाल्या पाहण्यासाठी ऑटो मध्ये फिरल्या त्या. कारण की त्यांना नगरपालिका हातात आल्यावर पूर्ण जिंतूरचा चेहरा मोहरा बदलून जाईल, हे लक्षात ठेवा तुम्ही. पूर्ण चेहरा बदलण्याची ताकद त्यांच्यामध्येच आहे, कोणी बदलू शकत नाही, एवढं मी खंबीरपणे सांगतो. आणि ते लाल दिव्यामध्ये फिरतात ना, ते आमच्या कामासाठीच फिरतात. ते काय असे ते जेवण सुद्धा गाडीमध्ये करतात, जेवण. त्यांना पाणी पिण्याची फुरसत नाहीये आमच्या मेघना दीदीला, कारण की आम्ही सोबत आहे, आम्हाला माहिती आहे. जे पाहत नाही त्यांना काय दिसणार आहे. विरोधकांचे तर काम राहतात, बोट ठेवायचे कुठं बी. परत विरोधी चांगल्या कामाची कोणी संधी भेटली तर सोडून देतो का भाऊ? हा, चांगल्या कामाची स्तुती करणारे, तारीफ करणारे फार कमी लोक भेटतील तुम्हाला. आणि चांगल्या काम करणाऱ्यावर लोक बोट ठेवणार, हे परंपरा चालत आलेली आहे. मेघना दीदीने जे काम केलं या 5 वर्षामध्ये, भारतीय जनता पार्टीचे जेव्हा ते विधानसभेवर निवडून आले तेव्हापासून पहा तुम्ही जिंतूरचा हे बस स्टँड समोरचे रोड पहा, तुम्ही गल्लीतले रोड पहा, मस्जिदीतले रोड पहा, तुम्ही वाड्यातले रोड पहा, नाल्या पहा, आमचा रस्ता हा. आता दीदीचे इलेक्शन झाल्यावर, विधानसभा झाल्यावर झालंय, कोणता रस्ता तुम्हाला दिसायला का खराब? सध्या काही आता नवीन कालन्या सुरू झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये राहिलेले आहे ते पुन्हा आम्ही घेऊन टाकू. जशी नगरपालिकेची निवडणूक झाली तेव्हा आम्ही कामाला लागणार होतो आणि जे जे प्रश्न प्रलंबित आहे ते करून घेणारच आहेत. एकही वार्ड, एकही प्रभाग, एकही गल्ली आम्ही सोडणार नाही, एवढा आम्ही जनतेला विश्वास देतो. फक्त जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवावा, बहुमताने निवडून द्यावं. आणि आम्ही काय करणार, बरेच जण विचारले तुम्ही येऊन काय करणार, आता तुम्हाला आम्ही करून दाखवू. अगोदर बोलणं बरोबर नाहीये, तरी आम्ही आश्वासन द्यायलो की आम्ही करून जे दाखवू. कारण की पालकमंत्री, राज्यमंत्री आमच्या जिंतूर शहराचा आहे, दीदी आमच्या बहीण आमच्या जिंतूरच्या आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे की विरोधी पक्षावाले कपिल फारुकी भाईचं निधन झालंय,
निधन झाल्यानंतर ती सहानुभूती मुस्लिम समाजाकडून मिळेल अशी अपेक्षा विरोधी पक्षावर करीत आहेत. याबद्दल काय मत आहे? सहानुभूतीचं आम्ही तर सांगू शकत नाही. मी ज्यावेळेस नगराध्यक्षला होतो ना, कपिल भाई सुद्धा माझ्या विरोधी पार्टीमध्ये होते. मी तो नवीन चेहरा होतो. माझ्याबद्दल ती बरीच सहानुभूती लोकांविषयी होती. तर तसं राजकारणामध्ये तसं सहानुभूती वगैरे काय नसते. इथं काम बोलते, इथं काम बोलते. फक्त काम पाहिजे जनतेला, आणि ती काम करण्याची धमक फक्त बोर्डीकर परिवारामध्ये आहे. एवढं मी चॅलेंज करतो. याच्याशिवाय जास्त बोलू शकत नाही मी. बोर्डीकर साहेबांनी एकदा शब्द दिला, मग काय फायदा किती व्हायला, नुकसान किती व्हायला, कधी विचार केलेला नाही. साहेब म्हणतात मी शब्द दिला. अच्छा, आम्हाला तिकीट दिलं ना, मी तो फॉर्म भरायलाही नव्हतो इथं. मुलांनाच बोलून घेतलं आणि फॉर्म भरलं माझा. मी 17 तारखेला जालन्यामध्ये होतो. संध्याकाळी 8ला आलो मी. विश्वासावरच हा जग जिवंत आहे आजपर्यंत. त्याच्यामुळे बोर्डीकर साहेब शिवाय पर्याय नाहीये. आणि राज्यात सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे. निधीचं तर कधीच तुटवडा पडणार नाही. कारण की आम्ही लाडकी बहीण योजना पाहू लागलो. किती पैसा बहिणीला वाटप चालू आहे. काय कारण आहे? आणि कधी जातीभेद झाला का त्याच्यामध्ये? जातीभेद झाला का? मुसलमानांना देऊ नका, हिंदूला द्या, काहीच नाही तसे. प्रत्येक योजनेचा फायदा प्रत्येक समाजापर्यंत पोहोचत आहे. बस एवढं त्यांचं काम चालू आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना काम भेटलं पाहिजे. बोर्डीकर परिवाराकडून काही ना काही भेटलं पाहिजे, ही त्यांची तळमळ आहे. त्यांनी कधीच विचार केला नाही कोणत्या समाजाला, की भेदभाव केला नाही. या समाजाला बाजू ठेवा. विरोधकांचे सुद्धा काम करतात, आता आम्ही पाहिलेलं आहे. विचारत नाही, बोलत नाही की तू तिकडं होता, इकडं होता, इकडे काम केलं, काय नाही. काम काय सांग. आणि इथं काम बोलतो. कामावरून जनतेचा विश्वास बोर्डीकर परिवाराकडे वाढलेला आहे. एवढंच बोलून मी सर्व जनतेला आवाहन करतो, प्रत्येकाने आपल्या प्रताप भैया देशमुख यांना भरभरीत मतांनी घवघवीत यश द्यावं आणि पूर्ण नगरसेवकांना निवडून द्यावे, अशी मी जिंतूरकरांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.